याआधी एवन सुग्रास रेसिपीमध्ये छोले भटुरे झालेच आहेत। तसेच छोले भटुरे तर सगळीजण करतात, परंतु ते अगदी प्रॉपर मसालावाले छोले झाले आणि भटुरे असे टम्म फुगले तर ते सगळ्यांना आवडतात। एवन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये पूर्वी जी छोले भटुऱ्याची रेसिपी दाखवलेली होती त्यामधील भटुरे हे आट्यापासून केलेले होते। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ह्यावेळेस मात्र प्रॉपर पंजाबी स्टाईल मैद्यापासून केलेले भटुरे दाखवत आहे। नवनवीन आणि सुग्रासाच्या व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी एवन सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करून शेअरही करा। नमस्कार, एवन सुग्रास रेसिपीमध्ये मी अमिता दाते आपणा सर्वांचं स्वागत करते। हे छोले भटुरे करण्यासाठी मी 2 बाउल छोले आदल्या दिवशी रात्री भिजवून ठेवलेले होते। ते छान भिजून झालेले आहेत। इथं तुम्ही अगदी 4 तास छोले भिजवले तरी चालतात। आता ते कुकरमधून शिजवून घ्यायचे आहेत। आपण इथं छोले मसाला करत आहोत, म्हणून अगदी 2 ते 3 चमचे हरभरा डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि ह्या छोल्यामध्ये ॲड करून कुकरला शिजवायला लावत आहे। अशी हरभरा डाळ ह्या छोल्यामध्ये शिजवून घेतल्यामुळं आपला छोले मसाला अगदी दाटसर आणि छान, अगदी प्रॉपर धाबा स्टाईल किंवा कुठल्याही हॉटेलमध्ये तुम्ही जाता त्यापेक्षाही छान चवीला होतो। कुकर होईपर्यंत आपण भटुऱ्याची तयारी करून घेऊयात। त्यासाठी 2 बाउल मैदा आणि 4 चमचे बारीक रवा घेतलेला आहे। शिवाय चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर असं घालून अगदी पाव चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे। मैदा आणि आपण घातलेलं सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये 4 चमचे थोडंसं आंबट झालेलं दही घालत आहे आणि दही आणि मैदा हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून हा मैदा थोडासा सैलसर भिजवून घ्यायचा आहे। हे थोडं सैलसर भिजवण्याचं कारण म्हणजे आपण रवा घातलेला आहे आणि तो रवा फुलण्यासाठी त्याला थोडीशी जागा द्यावी लागते। एक अर्धा तास तरी वेळ द्यावा लागतो। हे पीठ सैलसर भिजवल्यामुळे मैदा आणि रवा थोडा चिकट होतो आणि तो आपल्याला हाताला खूप चिकटून राहतो, म्हणून अगदी 1 चमचा तेल घेऊन या मैद्याला वरनं लावलेलं आहे। आता एक ओला कॉटनचं कापड म्हणा किंवा एक नॅपकिन घेऊन ह्या मैद्यावरती झाकून ठेवत आहे, म्हणजे मैदा वरनं कोरडा पडत नाही। भटुरे होईपर्यंत हा मैदा अगदी ओलसर मऊसूत राहतो। आता आपण कांदा, टॅमॅटो, कोथिंबीर अगदी बारीक चिरून घेत आहे। हे अगदी बारीक चिरून घेण्यासाठी खूप वेळ लागतो, त्यापेक्षा असं ओनियन कटरमधून जर तुम्ही बारीक करून घेतलं तर आपला वेळही वाचतो। कुकरला लावलेले छोलेसुद्धा आता छान शिजून झालेले आहेत। आता आपण छोले तयार करायला घेऊयात। एका कढईमध्ये 4 चमचे तेल घेऊन त्यामध्ये मोहरी आणि जिरे पहिल्यांदा घालून घेतलेले आहेत। त्यावरती आपण बारीक जो कांदा चिरून घेतलेला आहे तो परतून घेत आहे। हा कांदा अगदी तेल सुटेपर्यंत परतायचा आहे, म्हणजे त्याचा ब्राऊन कलरही येईल आणि आपल्याला पाहिजे तसं अगदी मऊसूत हा कांदा परतला पण जाईल। असा चांगला तांबूसर रंगाचा कांदा परतून झाला की त्यामध्ये टॅमॅटो घालून तोही छान परतून घ्यायचा। हा कांदा टॅमॅटो छान परतून घेणे हेच खरं ह्या छोले मसाल्याच्या ग्रेव्हीचं वैशिष्ट्य आहे। हा कांदा आणि टॅमॅटो छान शिजण्यासाठी आपण एक 5 मिनिटाची वाफ देऊन घेऊयात। आता हा कांदा टॅमॅटो छान शिजूनही झालेला आहे आणि आपण तो परतूनही घेतलेला आहे। इथे लक्षात घ्या, आपण कुठलंही वाटण हा प्रकार केलेला नाही आहे, त्यामुळं साधे सिंपल मसाले आणि कोणताही बाजारचा छोले मसाला घालत आहे। इथं मी जिरे, धने आणि तमालपत्राची पावडर घातलेली आहे। चवीनुसार लाल तिखट आणि हळद घातलेली आहे आणि हा 3 चमचे छोले मसाला घालत आहे। इथं मी विकतचाच छोले मसाला वापरत आहे। तुम्ही कुठल्याही कंपनीचा हा छोले मसाला वापरू शकता। हे सर्व मसाले आपण परतून घेतलेला कांदा टॅमॅटो हा आता तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे।
आता मी यामध्ये 2 चमचे चिंचेचा कोळ घालत आहे आणि ह्या चिंचेच्या कोळामध्ये आपला सगळा मसाला परत एकदा शिजवून घेणार आहे. आता आपले कांदा, टमॅटो सगळे मसाले छान परतून झालेले आहेत आणि एक 5 मिनिटाची वाफ देऊन घेत आहे. हे बघा, ह्या मसाल्याला अगदी कढईच्या भोवतालनी तेल सुटलेलं आहे. आता मी ह्यामध्ये हातावरती चोळून थोडी कसुरी मेथी घातलेली आहे. ह्या कसुरी मेथीचा वास छोले मसाल्याला खूप छान लागतो. नेहमी लक्षात ठेवा, छोले मसाले करायचे म्हटलं की थोडीशी कसुरी मेथी घरात असलेली चांगली. हा छोले मसाला आपला परतूनही छान झालेला आहे आणि शिजूनही छान झालेला आहे. त्यामध्ये भरपूर कोथिंबीर घालून आता थोडं दही घालत आहे. साधारण 3 ते 4 चमचे इथं मी दही घालणार आहे. ह्या दह्यामुळं मसाला छोल्याचं टेक्स्चर क्रीमी येतं. तुम्हाला ज्या प्रमाणात हा रस्सा घट्ट पातळ करायचा आहे त्या प्रमाणात दही वापरलं तरी चालेल, पण कमीत कमी 2 चमचे तरी दही घाला आणि हे दही साईचं दही असलं तर सर्वात उत्तम. इथं मी 2 ते 3 तमालपत्र घालत आहे. मसाल्यामध्ये धने, जिरे, तमालपत्राची पूड घातलेली आहे. परंतु कुठलाही छोले मसाला म्हणला की त्यामध्ये अशी वरती एखादं तमालपत्र दिसलं की आपल्याला दिसायलाही ते छान दिसतं. आपल्या नजरेला सवय लागलेली आहे की छोले मसाला म्हणलं की त्यावरती असं तमालपत्राचं पान दिसलं पाहिजे. आता आपण या मसाल्यामध्ये 2 चमचे साखर आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. साखर घालण्याचं कारण म्हणजे एकतर या छोले मसाल्याची चव खूप छान येते. कोणत्याही भाजीवरती तवंग जर दिसायचं असेल तर त्यामध्ये थोडी साखर घातली तर तवंग छान दिसतो. शिवाय आपण इथं चिंचेचा कोळ, टॅमॅटो आणि दही ह्या तिन्ही आंबट गोष्टी वापरलेल्या आहेत. त्यामुळं साखर घालणं गरजेचं आहे. असा आपला छोले मसाला तयार झालेला आहे. त्यामध्ये आता आपण शिजवून घेतलेले छोले घालून घेत आहोत. एकदा छोले शिजवून घेतले आणि आपण मसाला तयार केला की नंतर ह्या छोले मसाला करण्यासाठी जास्त कामच उरत नाही. मसाला आणि छोले एकजीव करून झाले की त्याला फक्त 5 मिनिटाची वाफ देऊन घ्यायची आहे. असा आपला छोले मसाला तयार झालेला आहे. 5 ते 10 मिनटं हा छोले मसाला थंड होण्यासाठी ठेवला. त्याचा रस्सा थोडा घट्ट होईल आणि अगदी परफेक्ट छोले मसाला चवीलाही आणि तुम्हाला दिसायला सुद्धा दिसेल. आता आपण भटुरे तयार करायला घेऊयात. हा मैदा भिजवून साधारणतः 1 तास होऊन गेलेला आहे. हे बघा, आपण भिजवलेला मैदा आणि रवा छान फुलून आलेला आहे. त्याला छान तारही सुटलेली आहे. त्याचे आपण छोटे गोळे तयार करून घ्यायचे आणि भटुरे लाटायला सुरुवात करायची. अगदी हातावरती 2 थेंब तेल घेतलेलं आहे आणि गोळ्याला सगळीकडनं हे तेल लावून घेतलेलं आहे. आपल्याला इथं तेलाचा वापर जास्त करायचा नाही. त्यामुळं अगदी पहिल्यांदासुद्धा मैदा भिजवून झाल्यानंतर 1 चमचा तेल लावलेलं होतं आणि आता मी अगदीच 2 थेंब तेल ह्या मैद्याच्या गोळ्यावरती लावून घेत आहे. आता मी मैद्याचा एक उंडा तयार करून घेतलेला आहे. साधारण आपण पोळी करतो ना तेवढा उंडा घ्यायचा आणि त्याची जाडसर मोठी पुरी लाटून घ्यायची. आता तेल छान कडकडीत तापून झालेलं आहे. मी एक पिठाची छोटी गोळी टाकून बघितली. ती पटकिनी अशी वरती तरंगून आली. नंतर त्यामध्ये गॅस बारीक करून आपण लाटून घेतलेली मोठी पुरी आहे ती घालायची. ही मोठी पुरी थोडीशी जाडसर असल्यामुळं तरंगून वरती यायला थोडासा वेळ लागतो आणि ती पुरी पूर्णतः फुगूनच वरती येते. याचाच अर्थ असा की आपण जे प्रमाण भटुऱ्याचा मैदा भिजवण्यासाठी घेतलेलं आहे आणि ज्या प्रमाणात थोडीशी जाड अशी पुरी लाटलेली आहे ते प्रमाण अगदी योग्य झालेले आहे. इथं आपलं थोडंसं जरी प्रमाण इकडं तिकडं झालं तर पुरी छान फुगली जात नाही. म्हणून पुरीचं प्रमाण किती जाड ठेवायचं हे 1-2 पुऱ्या लाटल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. हे बघा, किती छान टम्म फुगून आलेली आहे ही पुरी. आणि अशा जर टम्म फुगलेल्या पुऱ्या झाल्या तर ह्यालाच आपण भटुरे असे म्हणतो. आपण म्हणण्यापेक्षा
भटुरे हा पंजाबी शब्द आहे, त्यामुळं अगदीच तसेच्या तसे आपले भटुरे तयार झालेले आहेत. आता असे 4-5 भटुरे मी तयार करून घेणार आहे आणि तुम्हाला हे भटुरे सर्व करून दाखवत आहे. असे हे टम्म फुगलेले गरमागरम भटुरे आणि चमचमीत झणझणीत असा छोले मसाला, त्यावरती कांदा, टॅमॅटो, मिरची आणि लिंबू हे तर पाहिजेच. अशी सगळी धाबा स्टाईल ही छोले भटुऱ्याची डिश बघितली ना की हे छोले भटुरे खाताना मजा काही औरच येते. सगळ्यांसाठी छोले भटुरे करून झाले. आता मी मात्र अजून एक गरमागरम भटुरा करून घेणार आणि हा भटुरा आणि छोले आरामात एके ठिकाणी बसून खाणार. आ हा हा हा, बघा माझी मजा. भटुरा तर अगदी मस्त झालेलाच आहे. आता छोल्याची चव बघायची. ते बघून सांगते की हा छोले मसाला कसा झाला आहे ते. आ हा हा, अगदी मस्त म्हणजे मस्तच. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. बाय.